आरोग्यम भास्कर बोलते और बाप्पा मंगलमूर्ती उत्तरपासून जे मोठं स्वरूप मिळालं आमचे अध्यक्ष माननीय रामभाऊ फाळके साहेब यांच्या पुढाकारानं मूर्तीचं स्वरूप थोडं मोठं घेण्यात आलं. नमस्कार मंडळी, कोल्हापूरची प्राजू या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे दिलबार तालीम मंडळ येथे. दिलबार तालीम मंडळ दरवर्षी डेकोरेशन वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. यावर्षी कृष्णाची थीम केली आहे. चला तर तुम्हाला मी दाखवते. असं सांगायचं राहिलं, इथे जी पूजा केली जाते ती तिरुपती बालाजी मधील पुजाऱ्यांकडून केली जाते आणि ती पूजा अतिशय सुंदर व शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते. नमस्कार, मैं नाम राजशेखर शर्मा. हम सब पंडित लोग ही हैदराबाद से आया, साउथ इंडिया से तिरुपति में पड़ा हुआ और तिरुपति से लोग आया पंडित वाला. इधर पूरा साउथ इंडिया स्टाइल में पूजा होते. गणेश जी का पूजा इधर मंडप आराधना बोल के रहते. मंडप आराधना, नवग्रह मंडप आराधना, दिक्पालक देवता, पार्वती परमेश्वर देवता. इधर हर दिन सुबह शाम को पूजा रहते और शतलिंगार्चना बोल के रहते. शतलिंगार्चना हर दिन मृत्तिका से शिवलिंग करके वो 124 शिवलिंगास करके हर दिन अभिषेक, रुद्राभिषेकम होते. उसके बाद में जो सूर्य भगवान है, सूर्य भगवान को यंत्र डाल के सूर्य भगवान को साष्टांग नमस्कार करते. 140 साष्टांग नमस्कार हर दिन सुबह करते. होने के बाद में चंडी पाठ भी होते. चंडी पारायणम हर शाम को 8 बजे को आरती मंत्र पुष्प रहते, हर दिन चलते. ये सूर्य यंत्र है, सूर्य भगवान का पूजा रहते. आरोग्यम भास्कर बोलते और हेल्थ के लिए सूर्य पूजा करते. ये पूरा सूर्य यंत्र है. सूर्य यंत्र डाल के एक एक मंत्र से एक एक साष्टांग नमस्कार करते. ऐसा 140 मंत्र रहते. एक एक मंत्र को एक साष्टांग नमस्कार, 140 साष्टांग नमस्कार करते. उसके बाद में वो पूजा का तीर्थ है, जो तीर्थ है वो तीर्थ लेना है, उससे हेल्थ अच्छा रहता है, इसलिए पूजा करते हैं. वो ये महादेव ये है शतलिंगार्चना बोलते. एक शिवलिंग है, मृत्तिका से शिवलिंग करके पूजा करते. शिवलिंग का परिवार देवता है चंडीश्वर, नंदिकेश्वर, भृंगेश्वर, गणपति और सूर्य शिव जी के पास तांडवेश्वर रहते. हर दिन तांडव करते रहते. ये पूरा 124 शिवलिंगा से 124 शिवलिंगा के मृत्तिका से करके रुद्राभिषेक करते. यही शतलिंगार्चन बोलते हैं.
परमेश्वर मंत्रहीनं प्रियाहीनं भक्तिहीनं परमेश्वर यत्पूजितं मया देवा परिपूर्णतः सुते अनेन मया कृतेन कैलासेन्द्र महाप्रसादेव शृङ्गारपूजा सर्वं ते परमेश्वरः सुप्रीनाथो परमेश्वरार्पणमस्तु। ये निकल के मंगलमूर्ती दक्खनच्या राजाच्या नावानं दादा, आपल्या मंडळाची स्थापना कधी झाली व आपल्या मंडळाची पार्श्वभूमी काय आहे हे तुम्ही मला सांगू शकता का? नक्कीच. कोल्हापुरामध्ये सर्वात जुनी प्राचीन अशी संस्था असल्याचा अभिमान आम्हाला नक्कीच असतो. कारण छत्रपती शाहू पूर्वकालीन ही संस्था आहे. सन 1884 साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला हा इतिहास आहे. संपूर्ण या शहरामध्ये केंद्रबिंदू असणाऱ्या या ठिकाणी 18 जाती पगडी जातीचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदन नांदत असताना त्या लोकांनी ठरवलं की आपल्या इथला युवक वर्ग असेल किंवा इतर लोकांना सुद्धा शरीर बळकट होण्यासाठी एक व्यायाम तालीम संस्था असायला हवी. सुरुवातीला या तालीम संस्थेचं नाव होतं रामेश्वर प्रासादिक मंडळ. त्याचं मग कालांतरानं दिलभार तालीम मंडळ असं नाव झालं. या तालीम संस्थेला छत्रपती शाहू महाराजांनी, छत्रपती राजाराम महाराजांनी आणि त्यांच्याबरोबर असणारे अनेक लोकांनी सुद्धा या तालीम संस्थेला भेट दिल्या होत्या. आणि संपूर्ण या छत्रपती घराण्याचा राजाश्रय लाभलेला एकमेव तालीम संस्था म्हटलं तरी अतिशयोक्तीची होणार नाही. आज अखेरसुद्धा यांचे सगळे वंशज आणि वारस या तालीम संस्थेसाठी आम्हाला सतत सहकार्य करत असतात. ही झाली आमची पार्श्वभूमी. आता या तालीम संस्थेच्या वतीनं अनेक वर्षभर अनेक विविध उपक्रम साजरे केले जातात. आणि याच तालीम संस्थेच्या ठिकाणी सन 1952 साली साई मंदिर, म्हणजे साई मंदिर आता या तालीम संस्थेत तुम्हाला दिसतं, पण त्याची पूर्वीची पीठिका जर बघितली तर 1952 साली प्रतिमा या ठिकाणी साकारली आणि नंतर कालांतरानं तिथं मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. अलीकडच्या काळातच एक नवी साईंची मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक साई भक्त या ठिकाणी येत असतात. याचबरोबर या संस्थेच्या वतीनं अनेक विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा अर्थानं वर्षभर विविध उपक्रम सादरे केले जातात. दसऱ्याला म्हणजे साई पुण्यतिथी असते त्यावेळेला इथं महाप्रसादसुद्धा दिला जातो. वर्षातून असे वेगवेगळे निमित्तानं, सणाच्या निमित्तानं महाप्रसाद दिला जातो. अतिशय आनंदानं. सर्वात जास्त युवक फळी जर असेल, मला अभिमान वाटतो की या कोल्हापूर शहरामध्ये सर्वात युवकांची संख्या जर असेल तर आमच्या तालीम संस्थेची नक्कीच आहे. त्यातूनच आम्ही फुटबॉलचा आमचा एक संघ आहे. दिलभारचा फुटबॉलचा संघ म्हटल्यानंतर सर्व जिल्ह्यामध्ये या संघाबद्दल खूपच एक आत्मीयता आहे, प्रेम आहे आणि अनेक ट्रॉफ्या आम्ही जिंकलेल्या आहेत. आणि आमच्या या फुटबॉल संघातून अनेक खेळाडू हे राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत. अनेक सांगायचा मुद्दा राहिला. दिलभार तालमीची स्थापना झाली 1884 साली. साहजिकच त्यावेळी देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि क्रांतिकारी जे युवक संघटना होती ती आमच्या तालमीमध्ये पण होती. आणि तालमीवर पहिल्यांदा स्वातंत्र्यपूर्वी तिरंगा फडकवला गेला याचा आम्हाला अभिमान आणि ही गोष्ट नोंद आहे, म्हणजे इतिहासामध्ये ही नोंद आहे. तसेच दिलभार तालमीचा गणेशोत्सव हा गेले 140 वर्षाची परंपरा आमच्या गणेशोत्सवाला आहे. गेले 15 वर्ष आम्ही हा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात बनवतो. म्हणजे मूर्ती जवळजवळ 18 फूट मूर्ती आमची गेले 15 वर्ष आहे आणि या मूर्तीला आम्ही श्री ज्योतिबाचं नाव दिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही याला दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्धी दिली. आणि आम्हाला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातल्या कानोकोपऱ्यातून याला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे.
लाखोच्या संख्येनं या मंडपात दरवर्षी भाविक येत असतात, नवस बोलतात आणि आमच्या दख्खनच्या राजाच्या कृपाने त्यांचे नवस पूर्ण सुद्धा होतात. आपल्या मंडळाची पहिली मूर्ती जी बसवली ती किती फुटाची होती व सुरुवातीच्या मूर्तीची लहान प्रतिष्ठापना केलेली मंदिरामध्ये आपल्या, ओके त्यानंतर जे 70 पासून जे मोठं स्वरूप मिळालं, आमचे अध्यक्ष माननीय रामभाऊ फाळके साहेब यांच्या पुढाकारानं मूर्तीचं स्वरूप थोडं मोठं घेण्यात आलं. सुरुवातीला 5 फुटापर्यंतची मूर्ती बसवली जात होती, ते सुद्धा अगदी म्हणजे मंदिरामध्ये. आणि मंदिरामध्ये जे गणेशोत्सव साजरे व्हायचे तर त्यावेळी पूर्वी तांत्रिक देखाव्यांची हे होती, तांत्रिक देखावे केले जायचे. त्या तांत्रिक देखाव्याचं जे स्वरूप असायचं ते लोक जरी आपलं गणेश विसर्जन झाला तरीसुद्धा 2 दिवस ठेवायला लावायचे, अशा प्रकारचं स्वरूप होतं त्या गणेशोत्सवाचं. त्यानंतर जसं आपल्याला हे वाढत गेल्यानंतर मोठी आता सर्वात मोठी, आता जसं यांनी सांगितलं आमच्या मित्रांनी की मोठी मूर्ती केली, तर ती मोठी मूर्ती अगदी म्हणजे 21 फूट करायचं असं होतं, पण 21 फूट आपल्याला त्याचं स्वरूप मोठं वाटत होतं. त्यामुळं ती मूर्ती थोडी छोटी करून 18 फुटापर्यंत आता स्थिर केलेली आहे ते. आणि जे मूर्तीचं स्वरूप आहे आता जवळजवळ आता 8 ते 10 वर्षामध्ये एकसारखीच मूर्तीचं स्वरूप मिळालेलं आहे आपल्याला. आणि याला म्हणजे ज्योतिबाचं बिरुद असं नाव देऊन दख्खनचा राजा असं नाव आपण प्रसिद्ध केलेलं आहे त्याला. आता आपल्या मूर्तीचा इतिहास समजला, आता मला हे जाणून घ्यायचं की आपलं मंडळ ही सामाजिक कार्यामध्ये काय काय सहभाग घेतं हे तुम्ही सांगू शकता का? आता सामाजिक कार्य म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी जे चित्रीकरण करताय त्या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे. ओके. प्रतिवर्षी रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आमच्या युवक वर्ग यामध्ये सहभागी होत असतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे सण म्हणजे आता या भागात सर्व जाती धर्मीयाचे लोक आहेत. इतकंच काय तर मोहरम सण सुद्धा मुस्लिम धर्मियांचा या ठिकाणी म्हणजे साजरा केला जातो. म्हणजे एकच जाती धर्माचं नाही, जसं साई मंदिर आहे किंवा शालेय हे चालू होतं म्हणजे स्कूल चालू होतात त्यावेळेला या भागातल्या मुलांना शालेय साहित्याचं वाटप केलं जातं मोफतपणे. आणि जे लोक विशेष मुलं उत्तीर्ण होतात मेरिटमध्ये असतील, काही गुणवत्ता असतील, त्या लोकांचा एकत्रित आम्ही सत्कार घडवून आणतो. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतंय की आता आपण सगळेजण पर्यावरणपूरक म्हणतो, पण हे प्रत्यक्ष आम्ही आचरणात आणतो. त्याचं कारण म्हणजे तिथं आम्ही पुष्पगुच्छ देऊन आर्थिक जास्त नुकसान करत नाही, परंतु कमीत कमी वर्षभरात आम्ही 1008 हे वृक्ष रोपं जी आहेत वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या फुलाची, फळांची अशी रोपं देतो. उत्सव हा पर्यावरणपूरक म्हणून सुद्धा ओळखला जातो. याचं कारण म्हणजे आम्ही वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि निसर्ग वाचवा हा संदेश देतो. म्हणजे गणपतीची आगमन मिरवणुकीपासून ती विसर्जन मिरवणूकपर्यंत इथं येणारे प्रत्येक मान्यवरांना पुष्पगुच्छ देण्याऐवजी आम्ही रोप देतो. ती वेगवेगळे वनौषधीचे असतील, तुळशीचे असेल, वेगवेगळे फळांचे असतील, फुलांचे असतील, अशा पद्धतीनं आम्ही तो एक उपक्रम आमचा सातत्यानं सुरू आहे. फुटबॉल हा खऱ्या अर्थानं बघितलं सर्वात रांगडा खेळ आहे, सर्वात गतिमान खेळ आहे. आणि देशात जर बघितलं जसं कलकत्त्याचं नाव घेतलं जातं तसं महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर नगरीचं नाव घेतलं जातं. आणि कोल्हापूर नगरीचा ज्यावेळेला इतिहास लिहिला जाईल फुटबॉलचा त्यावेळेला दिलबार तालमीचा नावाचा उल्लेख केल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही. इतकं दिलबारचं फुटबॉलवर प्रेम आहे. आणि फुटबॉलवर इतकं प्रेम आहे की प्रत्येक मला वाटतं ट्रॉफी जी आहेत ते पहिलं मानकरी जास्तीत जास्त जर विचारलं तर ते विजेते दिलबार तालीमच होतील. आणि दिलबारवर खूप प्रेम करणारी कोल्हापूरमध्ये जिल्ह्यामध्ये लोक आहेत. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर फुटबॉल हा खेळ आमचा दिलबारचा मानबिंदू आहे. म्हणजे इतर ज्या काही गोष्टी आम्ही करत असतो त्याला सर्वोच्च जर स्थान देत असेल तर फुटबॉलला. कारण क्रिकेट वेडे भरपूर आहेत या देशामध्ये. तसं बघितलं तर क्रिकेट खेळणारे प्रत्येकजण आपल्या इथं क्रिकेट देतो, पण या भागातल्या लोकांना आपल्या या संघात कसं स्थान मिळेल यासाठी घरचे पालक लोकसुद्धा जास्त प्रयत्नशील असतात. आणि यातून सुद्धा अनेक ट्रॉफीज आम्ही जिंकलेत की ट्रॉफी ठेवायला सुद्धा आता एखादी मोठा फ्लॅट घ्यावं लागेल अशा पद्धती इतके आम्ही ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. आणि यातून कितीतरी मुलं जी आहेत ती व्यसनापासून मुक्त झालेले आहेत, त्यांचं शरीर बळकट निरोगी राहिलेलं आहे. आणि यातले प्लेयर बरेचसे राज्य पातळीवर
राष्ट्रीय पातळीवर गेलेले आहेत, संतोष ट्रॉफीमध्ये सुद्धा खेळलेले आहेत आणि यातून त्यांना शाश्वत अशी शासकीय नोकऱ्या सुद्धा मिळालेल्या आहेत. इतकं ते वैभव फुटबॉलचा आमचा आहे, हा त्या आमचा अभिमान आहे. आता पहिला चषक म्हटलं तर सर्वसाधारण आमच्याकडे तुम्ही ट्रॉफी जर बघितल्या तर ट्रॉफीचं तुम्ही चित्रीकरण करू शकताय. म्हणजे सगळ्याच काय सण सालवार नाहीत, कारण ही तिसरी पिढी आता खेळते. 1955 सुरुवात झाली. पहिली पिढी आहे ती बऱ्यापैकी वृद्ध झालेली आहेत, काही लोक त्यातून गेलेले आहेत. पण दुसरी पिढी आणि तिसरी पिढी तर तुम्हाला ऑफिसमध्ये पाहायला मिळेल. तिथं फाळके साहेबांचं जवळच ऑफिस आहे, त्याच्यावर तुम्ही नजर जर टाकली तर सगळ्या ट्रॉफ्या तुम्हाला दिसतील. भरगाचं ट्रॉफी आहे, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये पण ते चित्रबद्ध होणार नाहीत. वेगवेगळे तुम्हाला कट्स घेऊन ते करावं की इतक्या ट्रॉफी आम्ही मिळवलेल्या आहेत. हा खरोखर आम्हाला ज्वलंत अभिमान आहे. बऱ्याच वेळेला मागं सुद्धा आम्ही आता पावसाळा आहे म्हणून बाहेरसुद्धा काही आम्ही ट्रॉफ्या ज्या नवीन आम्ही अलीकडं जे मिळवलेले आहेत त्याचं सुद्धा आम्ही डिस्प्ले करत असतो. यावर्षी म्हणजे दरवर्षी आम्ही वेगवेगळे देखावे सादर करत असतो, जेणेकरून नव्या पिढीवर चांगले संस्कार घडावेत. मग वेगवेगळ्या देवदेवतांचे काही देखावे असतील, काही प्राचीन मूर्ती असतील, मंदिर असतील. अशा अर्थानं हा जो तुम्ही शामियाना बघताय तो जवळपास 80 फूट लांब, 40 फूट रुंद आणि 24 फूट उंचीचा भव्य असा आलिशान शामियाना आहे. तर हा शामियाना उभारण्यात जमादार जे आमचे आहेत आझम जमादार यांनी हे शामियाना अगदी कमीतले कमीमध्ये आम्हाला तो उभा करून दिलेला आहे. आणि हा जो देखावा तुम्ही बघताय सभोवती तो प्रसाद जाधव म्हणून जे आहेत ते आर्टिस्ट आहेत, त्यांच्या टीमने हे सगळं डेकोरेशन छानपैकी केलेलं आहे. अर्थात कल्पना आमचे माजी महापौर रामभाऊ फाळके आणि माजी नगरसेवक विनायक फाळके यांच्या कल्पनेत सुचतात दरवर्षी आणि सर्व मिळून आम्ही हे सगळं चांगल्या पद्धतीने साकारतो. तुम्ही प्रवेशद्वार जर बघितला गेटवर तर वरती कृष्णाची संपूर्ण कलाकृती आहे. बासरी वादन करणारा तो श्रीकृष्ण आहे. अत्यंत देखणं असं रूप आहे त्याचं. आणि बाहेरून येताना आतमध्ये जर डोकावलं तर संपूर्ण सभोवताल हा श्रीकृष्ण दरबार झालेला आहे. त्यामुळे यावर्षीचा हा श्रीकृष्ण दरबार म्हणून संबोधतात. वेगवेगळ्या श्रीकृष्णाच्या प्रतिमा या हँड पेंटिंगमध्ये साकारलेल्या आहेत. आणि दख्खनचा राजा हे बिरुद मला वाटतं ज्योतिबाचं दिलेलं आम्ही, परवीरचं दैवत ज्योतिबा, आणि त्याचंच बिरुद घेऊन आम्ही सन 2009 साली 125व्या वर्षात पदार्पण केलं संस्थेनं. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही हा चांगल्या पद्धतीनं मंडप उभा करतो आणि दख्खनच्या राजाच्या नावानं आम्ही गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. हां, ह्या वर्षीची मूर्ती म्हणता येणार नाही. आम्ही गेले 15 वर्ष एकच मूर्ती बसवतोय. त्याचं पद्धत एकच आहे, सिंहासनावर आरूढ असते, बाजूला रिद्धी-सिद्धी असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ही मूर्ती 17 फूट आहे, म्हणजे जास्त उंच पण नाही आणि कमी पण नाही. मूर्ती आमचे कार्यकर्ते उचलून ट्रॉलीमध्ये ठेवतात आणि उचलून परत स्टेजवर ठेवतात. मूर्ती यावर्षीची देणगीदार आहेत राजू मेवेकरी, जे अन्नक्षेत्राचे अध्यक्ष आहेत. आणि मूर्तीचे कारागीर आहेत सुदर्शन माझगावकर, ते कोल्हापुरातले. आमचं एक तालमीचं वैशिष्ट्य आहे की आम्ही शक्यतो मूर्ती आमच्या कोल्हापुरातल्याच कुंभार बांधवांना देतो, जेणेकरून त्यांना चांगला रोजगार मिळेल आणि चांगले पैसे मिळेल. बाकीच्यांसारखं आम्ही मुंबई किंवा बाहेरच्या राज्यात किंवा ह्याच्यात जात नाही आहे जिल्ह्यामध्ये. ह्या आमच्या तालमीचं एक वैशिष्ट्य आहे मूर्तीबद्दल. जे दरवर्षी दरबारामध्ये आम्ही नवीन नवीन थीम्स आणत असतो. यावेळी आमच्या रामभाऊ फाळके साहेबांच्या डोक्यातून ही श्रीकृष्ण थीम आलेली आहे. ॲक्च्युली त्यांच्या एक मित्रमंडळींनी एक स्केच केलं होतं की बाबा तुम्हाला जर असं करायचं असेल तर अशा मूर्तीच करा ज्या गोंडस होतील आणि लोभनीय होतील, जेणेकरून येणारे भाविक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील. त्याप्रमाणे मग त्यांनी आम्हाला पहिले स्केच करून दिलं, त्यानंतर आम्ही त्या प्रिंट काढून आणलेल्या आणि इथं मंडपामध्ये उभा केलेल्या आहे. सन 2009 साल हे आमच्या तालीम संस्थेचं एक ऐतिहासिक आणि धार्मिक अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. त्याचं कारण म्हणजे 2009 साली 125 वर्षामध्ये आमच्या संस्थेनं पदार्पण केलं आणि त्यावेळेपासून दख्खनचा राजा जशी मूर्तीची प्रतिष्ठापना प्रतिवर्षी होते तशाच पद्धतीनं पंचायतनी यागमध्ये 5 देवतांची उपासना केली जाते. आणि हे याग जे आहे ते संपूर्ण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्याचं अत्यंत पवित्र आणि सर्वोच्च असं स्थान आहे. ते व्यक्तिगत पातळीवर किंवा घरगुती आम्हाला करायचं म्हणत तर ते शक्य होत नाही. आर्थिकदृष्ट्या सुद्धा
आणि इथं आपल्या भागामध्ये त्या पद्धतीचं ज्ञानार्जन घेतलेली मंडळी नाही आहे. त्यामुळं पहिल्यांदा त्या वर्षीपासून आज अखेर तिरुपती बालाजी या ठिकाणी हे सगळं शास्त्रोक्त धार्मिक वातावरण सगळं पूजा अर्चा संस्कृतमध्ये वगैरे होत असते. तर हैदराबाद निवासी ते तिरुपतीमध्ये सुद्धा असतात. त्या सर्व टीमला त्या सगळ्या लोकांना बोलवतो आम्ही. यंदाच्या वर्षी राजू शर्मा आणि त्यांचे जवळजवळ 7 लोक या ठिकाणी येतात आणि त्यांचं विधिवत म्हणजे करायचं म्हणून करायचं नाही, परंतु संपूर्ण धर्मशास्त्रात जे काही लिखाण केलेलं आहे, जे श्लोक आहेत, जे मंत्र आहेत, त्याचं जाप्य पठण तुम्ही सकाळी मला वाटतं ऐकलेलं असाल. त्या पद्धतीनं होतं. उशीर लागला तर चालेल, पण प्रत्येकाला त्या त्या पद्धतीनं स्थान दिलं जातं. आता यामध्ये अनेक अर्थानं फलसिद्धी होते. म्हणजे यामध्ये बऱ्याच जणांना वाटतं की मला या यागामध्ये यावंसं वाटतं, त्याला आम्ही संधी देतो. व्यक्तिगत करतो म्हणतं ते शक्य नाही, पण बऱ्याच जणांनी याचा आनंद दरवर्षी घेतलेला आहे आणि जोडीनं त्याला विराजमान केलं जातं. आणि यामध्ये पंचायतनी यागमध्ये सुरुवातीला गणपतीची प्रतिष्ठापनापासून यागाची सुरुवात होते. सुरुवातीला गणपतीचे ज्यावर्षी डोळे बंद केले जातात आणि पुण्यावाचन ही जी धार्मिक क्रिया आहे ती क्रिया मंत्रोच्चारानं ती होते आणि त्यानंतर डोळे उघडून खऱ्या अर्थानं त्याची प्राणप्रतिष्ठापना होते. त्यानंतर दररोज 108 मातीची लिंग करून ते शंकराला अर्पण केलं जातं. लिंगार्चन म्हणतात त्याला. आणि अखेरच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी ह्या संपूर्ण या होमाची समाप्ती होते. त्यामध्ये मग भाविकांच्याकडून आम्ही मोदक घेतो. तो इतर काही त्याचे समिधा जे असतील त्या तिथं अर्पण केले जातात. त्यामध्ये सर्व तालीम संस्थेचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि भाविक लोक सगळे एकत्र बसतात. होम वहन होतं आणि ते झाल्यानंतर त्याची समाप्ती होते. आणि पाप प्रक्षालन म्हणून जे होतं तर त्यातून जे काही मंत्रानं जे शुद्ध पावित्र झालेले असते ते तीर्थाचा शिंपडावा होतो आणि मग त्यानंतर त्याची समाप्ती होते. अशा अर्थानं पंचायतने करणारं मला वाटतं महाराष्ट्रात एकमेव दिलबार तालीम संस्था असेल याचाही आम्हाला अभिमान आहे. दिलबार तालीम मंडळाची स्थापना ही 1884 साली स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी आणि त्यावेळेस छत्रपती शाहू महाराज पूर्वकालीन म्हणतो आम्ही. पण ज्यावेळेला ही दिलबार तालीम होती, आता त्याचं रूप वेगळं आलेलं आहे. म्हणजे RCC कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, मंदिर झालेलं आहे वगैरे. पूर्वी संपूर्ण दिलबार तालीममध्ये मातीचं मैदान असायचं. तिथं सगळे मल्लविद्या खेळायचे, या भागातले सगळे आरोग्य कमवायचे, कुस्त्या खेळायच्या, असं स्वरूप होतं. पण पुढच्या दर्शनी भागात जे अलीकडच्या पिढीला माहीत नाही की तिथं आम्हाला लक्षात आलं की संपूर्ण असं हिरवंगार फुलं म्हणा, फळं म्हणा, अशा पद्धतीची एक बाग बगीचा टाईप होतं तिथं. आणि तिथं आल्यानंतर शाहू महाराज एकदा आले, भेटले. त्यांच्याबरोबर शाहीर हैदर बालेखान म्हणून जे होते, शाहीर म्हणून, त्यांचे जे बंधू हैदर म्हणून होते, शाहीर हैदर, ते आले. आणि त्यांनी बाहेर आल्यानंतर बघितलं संपूर्ण सभोवताली हिरवगार दिसते, छानपैकी झाडी झुडपे, फुलं फळं झाले. मेरा तो दिल भर गया असं ते बोलून गेले. माझं मन भरलं, माझं मन तृप्त झालं. अशा अर्थानं ते त्यावेळेला वाक्य बोलले. अरे दिल भर गया तो दिल बहार आ गई. आणि त्यावेळेपासून आम्हाला पडलं असावं असं त्यावरनं मी थोडंसं ते लिहिलं. आणि मग त्या तालीम संस्थेला दिल बहार तालीम मंडळ, म्हणजे जिथं दिलं आपल्याला बहार होतं, म्हणजे मनाला समाधान लाभतं, आत्मिक शांती मिळते, सगळं बघितलं चोहीकडं, अशा अर्थात ते नामोल्लेख झालं. आभारी आहे. तुम्ही खूप छान पद्धतीनं माहिती दिली, त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे. प्रतिवर्षी सगळ्या चॅनेलचे, युट्यूब चॅनेलचे, काही ऑनलाईनचे वगैरे आहे, परंतु सचित्र सर्वार्थानं म्हणजे स्थापनेच्या पूर्वीपासून दिलबारचं नाव कसं पडलं इथपर्यंत सगळी इथं तुम्ही माहिती घेतली. त्यामुळे उभा त्यांचं आम्ही टाळा वाजवतो तुमचं अभिनंदन. थँक्यू.